गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण पुन्हा एक नवीन कॉन्सेप्ट आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. अशा प्रकारची वाक्य आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वापरू शकतो. तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कॅन बी हा शब्द घ्यायचा आहे. कॅन बी. आता कॅन बी म्हणजे काय? असू शकतो, असू शकते, असू शकतात या अर्थाने. आणि त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह घ्यायचं आहे म्हणजे विशेषण घ्यायचं आहे. मग सब्जेक्ट प्लस कॅन बी प्लस ॲडजेक्टिव्ह या सूत्रानुसार आपण अशा प्रकारची लाखो नाही करोडो वाक्य तयार करू शकतो. अशी वाक्य आपण बिनधास्त आणि सर्रासपणे आपल्या डे टू डे लाईफमध्ये वापरत असतो. मग बघा ही नेमकी वाक्य कोणत्या प्रकारची आहेत, हे आपण मराठीतून आणि इंग्रजीतून बघणार आहोत. पहिलं वाक्य आहे इट कॅन बी ट्रू. ते खरे असू शकते. मी काय म्हटलं, अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सुरुवातीला सब्जेक्ट राहणार आहे. तर सब्जेक्ट हा इट आहे, त्याच्यानंतर कॅन बी आहे आणि त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह आहे. इट कॅन बी ट्रू. ते खरं असू शकते. दुसरं वाक्य आहे ही कॅन बी बिझी. तो व्यस्त असू शकतो. तर दुसऱ्या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर कॅन बी आहे आणि त्याच्यानंतर बिझी हे ॲडजेक्टिव्ह आहे. ही कॅन बी बिझी. तो व्यस्त असू शकतो. दिस कॅन बी रिस्की. हे धोकादायक असू शकते. आय कॅन बी रॉंग. मी चुकीचा असू शकतो. इट कॅन बी हॉट. ते गरम असू शकते. शी कॅन बी हॅपी. ती आनंदी असू शकते. द बस कॅन बी लेट. बसला उशीर असू शकतो. फूड कॅन बी टेस्टी. जेवण चविष्ट असू शकते. यू कॅन बी अ विनर. तू विजेता असू शकतोस. द डोअर कॅन बी ओपन. दरवाजा उघडा असू शकतो. इट कॅन बी इझी. ते सोपे असू शकते. ही कॅन बी टायर्ड. तो थकलेला असू शकतो. दिस कॅन बी फन. यात मजा असू शकते. म्हणजे अशा प्रकारची वाक्ये तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे. पुन्हा सांगत आहे आपल्याला मी. अशा प्रकारची वाक्ये तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट नंतर कॅन बी हा शब्द घ्यायचा आहे आणि कॅन बी हा शब्द घेतल्यानंतर शेवटी आपल्याला ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण घ्यायचं आहे. तर पुन्हा आपल्याला सराव करता यावा, तर त्यासाठी अशा प्रकारची वाक्य अजून मी आपणास सांगत आहे. बघा, इट कॅन बी इझी. ते सोपे असू शकते. ही कॅन बी टायर्ड. तो थकलेला असू शकतो. धिस कॅन बी फन. यात मजा असू शकते. द वॉटर कॅन बी डीप. पाणी खोल असू शकते. इट कॅन बी पॉसिबल. ते शक्य असू शकते. तर जवळजवळ आपण 10 ते 15 वाक्य अशा प्रकारची पाहिलेली आहेत आणि या फॉर्मॅटनुसार, या चौवान स्टिचिंग पॅटर्ननुसार आपल्याला अशी करोडो वाक्य बनवायची आहेत. फक्त वाक्य बनवायची नाहीत, तर ती आपल्याला वाचायची पण आहेत. ती आपल्याला लिहायची पण आहेत आणि ती आपल्याला बोलायची पण आहेत. म्हणजे वी मस्ट डेव्हलप अवर 3 स्किल: रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग. तसे ते 4 प्रकारचे स्किल असतात. LSRW: लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. राईट? बघा, आता या ठिकाणी मी थोडा पॅटर्न बदलवलेला आहे. ही वेगळ्या प्रकारची वाक्य आहेत थोडा. तर बघा, अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट नंतर कॅन हॅव हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग नाऊन घ्यायचं आहे. राईट? मग पहिलं वाक्य आहे आय कॅन हॅव अ कॅट. माझ्याकडे मांजर असू शकते. कॅन हॅव म्हणजे काय? असू शकते. आय कॅन हॅव अ कॅट. माझ्याकडे मांजर असू शकते. तुम्ही असं म्हणू शकतात आय कॅन हॅव अ गन. माझ्याकडे बंदूक असू शकते. आय कॅन हॅव अ हाऊस. माझ्याकडे घर असू शकते. आय कॅन हॅव अ पेन. माझ्याकडे पेन असू शकते. आय कॅन हॅव अ बुक. माझ्याकडे पुस्तक असू शकतं. असे अनेक प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो.
दुसरं वाक्य आहे यू कॅन हॅव अ गिफ्ट, तुला भेटवस्तू मिळू शकते किंवा तुझ्याकडे भेटवस्तू असू शकते. शी कॅन हॅव अ कार, तिच्याकडे कार असू शकते. कॅन आय हॅव अ वॉटर, मला पाणी मिळू शकेल का? हा क्वेश्चन आहे. याला WH क्वेश्चन म्हणतात. सॉरी, WH क्वेश्चन नाही, व्हर्बल क्वेश्चन म्हणतात. राईट? वी कॅन हॅव अ टॉक, आपण चर्चा करू शकतो. ही कॅन हॅव अ जॉब, त्याला नोकरी मिळू शकते. यू कॅन हॅव माय हेल्प, तुम्हाला माझी मदत मिळू शकते. दे कॅन हॅव अ हाऊस, त्यांच्याकडे घर असू शकते. कॅन आय हॅव युअर पेन, मी तुझा पेन घेऊ शकतो का? या अर्थाने. राईट? बघा, अजून आपल्याला सराव करता यावा त्या दृष्टीने यू कॅन हॅव अन ॲपल, तू सफरचंद घेऊ शकतोस. शी कॅन हॅव अ कोल्ड, तिला सर्दी असू शकते. वी कॅन हॅव डिनर, आपण रात्रीचे जेवण घेऊ शकतो. आय कॅन हॅव अ लॅपटॉप, माझ्याकडे लॅपटॉप असू शकतो. यू कॅन हॅव मोर टाईम, तुम्हाला अधिक वेळ मिळू शकतो. कॅन वी हॅव मीटिंग, आपण मीटिंग घेऊ शकतो का? म्हणजे अशा प्रकारच्या वाक्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट प्लस कॅन हॅव प्लस नाउन. राईट? तर बघा, एवढी वाक्य आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बाकीची वाक्य आपण कॅन बीची घेतलेली आहेत आणि बाकीची उर्वरित वाक्य आपण कॅन हॅवची घेतलेली आहेत. तर या वाक्यांच्या मदतीने आपण इंग्रजी बोला, लिहा आणि वाचा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.